पण एक दिवस तरी शेतामधला काढावं लागते. त्याच्यासोबत म्हटलं किंवा 1-2 दिवस तरी अनुभव पाहिजे, कारण आपलं जे आहे बेसिक सर्व शेतीमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बघा, तुम्ही म्हणसाल किंवा आज हे कोणता लुक आहे, तर आज इकडं शेतामध्ये आलेलं आहे आणि तूर जे आहे जमा करणं चालू आहे. असं पाहिजे जे आहे अर्धी तूर सुंगलेली आहे आणि थोडंसं जे आहे डाबरचा भाग तो राहिलेला आहे हिरवावाला. आणि मेन म्हणजे आज जे आहे बाया वगैरे होत्या तर काही, पण ते वेळेवरच कॅन्सल झाल्या. आल्या नाही बाया. हां, त्याच्यामुळंच तसंही त्यांना वाटलं की बा महत्त्वाची तूर झालेली आहे हो आणि हिरवा भाग राहिलेला आहे, त्याच्यामुळे फक्त जमाच करायचा आहे. हो जमा करायला. हो ना. आणि खरं कारण काय माहिती आहे का, इकडं आईची तब्येत नसताना बरोबर नसतानाही जे आहे पूर्ण आठवड्याभरातनी कवर केलेलं आहे तूर. आठवड्याने म्हणतात पण 4 दिवसातच तूर कवर केलेले आहे. पाहिलं असेल, आवाजही बसला होता आईचा. काय बसलं सर? 2 दिवस किती दिवस लागले? 4 दिवस पूर्ण. हे पाय कसा इकडेच मनावर घेतलं किंवा टार्गेट असलं डोळ्यासमोर, तब्येत किंवा कायचा विचार नाही करता डायरेक्ट कंटिन्यूअसमध्ये चालूच आहे. पण तर काय, शेवटी जमा करणं चालूच आहे. काही पेंड्या केल्या तर इकडे एक, कारण तिकडे खूप लांब न्यायचं आहे आणि दोघंच जण असल्यामुळे जवळच केलेले एक पेंडे. पूर्वले आहे. हो, भारी तूर आहे ना. अरे वरली आहे. हां, वाळू द्यायची आहे, त्याच्यानंतर तिकडे न्यायची आहे मेन गंजावरती. हो. तर जे वरचं माथ्यावरचं झालेलं आहे, खालचं डाबरचं राहिलेलं आहे आणि भवऱ्या जमा करणं चालू आहे इकडं. आणि हा लुक सांगा कसा वाटत आहे. तर बरेच जण कमेंट करत होते किंवा तू काम काय करतो, तर हे पण एक शेती असल्यामुळे काम विचारायचं कामच नाही. कारण शेतकऱ्याला जे आहे आधीपासून काम केलेलं आहे. सर्व जे शेतीतले कामं आहे सर्व केलेले आहे. हो पेरणीपासून नांगरणे वखरणे जे सोंगणं वगैरे सर्व झालेलं आहे. त्याच्यामुळे कामाचा विषयच नसतो. काम काय करतं हा प्रश्नच विचार वेगळा आहे, कारण शेती असल्यावर सर्वच काम करावं लागते. आणि जवळपास 2-3 भवऱ्या झाल्या आमच्या छोट्या छोट्या, आणि आता हे भवरी पण तिकडे घेऊन जायची आहे. कारण हे तुम्हाला माहिती आहे का, बाजूला गहू आहे इकडं. काय करा तब्येतीचं, एवढ्या तब्येतीमध्ये पण आई काम करू लागत. आता काय, शेवटी नाही म्हटलं होतं आईला, पण नंतर करू आपण. नाही म्हणे जेवढं होते तेवढं करूनच घेऊ. तुला काय म्हणे बापा, शेवटी ते आहे करायचंच आहे. थोडंसं पेंड्या वगैरे न्यायच्या आहे, भवरी. आणि इकडे गहू ऊस पण आहे, त्याच्यामुळे थोडंसं जे आहे रखवाली वगैरे भेटते. गव्हाच्यानं जास्त येतात, म्हणजे जे आहे तूर वगैरे आले तसे जास्त हिवाळ्याच्यानं, पण रुई कमी येतात. आणि त्यामुळेच म्हटलं की जमा करून घ्यायची आपल्याला, नंतर तर होतेच. जमा करू. बरंच झाली तरी आपल्याला. यावर्षी नव्हता तसं, असं वाटलं येणार नाही तूर आपली, पण आली एवढी बऱ्यापैकी. जमा करायची आता, बाकीचं नंतर येणारच आहे थोडं थोडं. पण जेव्हा विहीर वगैरे होईल तेव्हा आमचं पण जे आहे गहू वगैरे येऊ शकतो शेतामध्ये. आणि सध्या तुम्हाला माहीतच आहे भरपूर कारण आहेत, कारण जसं वाशिमला चालू आहे तिकडं राहणं, त्याच्यामुळे इकडचं पण नाही होत आणि तिकडचं पण होत नाही. पण आता कसं कोरडवाहूचं आहे, तूर सोयाबीन सोंगायला येऊ शकतो आपण, तसं नाही येऊ शकत ना. आणि एवढं लांबून करणं मुश्किल असते. त्याला शेतीला कंपाऊंड पाहिजे, सर्व पाहिजे, तेव्हा विहीर वगैरे खांदून शेती करता येते. आता पहिलं ज्या सर्व केलेलं आहे आम्ही, कारण याच्या आधी जे आहे सर्व बैलावरती शेती केलेली आहे. तेव्हा बैल होते घरी आणि संपूर्ण शेती याच्या घरीच केलेली आहे. म्हणजे तूर वगैरे सोंगण्यापासून काढण्यापासून जे आहे, त्यानंतर नांगरणीपासून वखरणीपासून सर्वच मतलब चालते. पेरणीसुद्धा केलेली आहे बैलावरती. शेवटी आता कसं आहे, पण आता तेवढा जे आहे आता काही होत नाही. म्हणजे शेवटी कसं आहे, बैल वगैरे नाही करता येत, ना तिकडचंही काम करता येत, नाही इकडचं काम करता येत, त्याच्यामुळंच. आणि काही दिवसांनी होऊ शकते की बा आपल्या शेतीमध्ये पण येऊ शकते विहीर वगैरे खाल्ल्याच्या नंतर. आणि आता शासनाच्या योजना आहे त्यामध्ये विहीर वगैरे येतात, तेच कारण आहे. आपली पण योजनेत ते बसू शकते कुठल्या आणि कुठल्या, तेव्हा येईल तेव्हा विहीर होईलच आपल्या शेतामध्ये 1-2 वर्षामध्ये. सध्या ठीक आहे जे आहे ते आहे. चला असं आहे, आता थोडंसं झालेलं आहे आमची गंजी वगैरे. झाल्याच्या नंतर तिकडं एक गंजी आहे ते पण राहणार आहे, छोटीवाली भवरी. आणि इकडे खरंच आईचा आवाज वगैरे बसूनही काम करत आहे, ते महत्त्वाचं आहे.
हो ना, काय ठीक आहे. आजचा दिवस आहे, उद्यापासून आम्ही जाणार आहे गावाला. तुम्हाला माहीतच आहे आता कुठं जाणार तर समजणारच आहे तुम्हाला. ठीक आहे, आज करायचं आहे. मजूर आलं नाही ना. हां, नाही तर झालं असतं सर्व. नाही आलं नाहीच. या तर या मित्रांनो जेवण करायला, आणि इकडे जेवण वगैरे चालू आहे. आलू चटणी, पोळ्या. कसं आहे माहिती आहे का, एक जीवन असते म्हणा शेतकऱ्याचं वेगळं, पण एक दिवस तरी शेतामधला काढावं लागते. त्याच्या हिशोबाने म्हटलं की बा 1-2 दिवस तरी अनुभव पाहिजे, कारण आपलं जे आहे बेसिक सर्व शेतीमधलं झालेलं आहे. आणि तोच एक आजचा दिवस असा ठरवला आपण की बा शेतामधलाच आजचा दिवस पूर्ण जे आहे कामं वगैरे करायचं, भाकर खाणं सर्व तसंच चालू आहे. काम पण करणं आहे आणि भाकरी पण खाणं आहे. आणि तुरीच्या शेंगा आता संपत आलेल्या आहे, सीझन संपणार आहे. शेवटचे 15 दिवस असं समजा, पण जोपर्यंत हिरवी तूर आहे शेतामध्ये तोपर्यंतच आहे. 15 दिवसानंतर सोले गायब. पण ते विकड्या येतील बाजारातल्या, पण ते काही कामाच्या नसतात, पोचट असतात, वेगळ्या चवीला वेगळा लागत नाही. खरी गावरान तूर अशीच लागते. आणि हे तूर पण मारुती तूर आहे, त्याच्यामुळे चवीला चांगली असते ही तूर बाकीच्या तुरीपेक्षा, कारण दाणा बारीक असते आणि गावरान असते. आता कसं नवीन नवीन हायब्रिड तुरी आल्या, एवढ्याला सोले एवढ्याला दाणे, ते वेगळ्या राहतात, चवीला पण वेगळ्या राहतात. तर या तुम्ही सर्वजण जेवण करायला शेतामध्ये. हां, कामं करायला येऊ नका, लागून तर काम आम्हीच करतो. नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जे आहे शेतीमधले व्हिडिओ आवडतात का, जेणेकरून पुढचे व्हिडिओ जे आहे आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त काही वावरातले काही इकडचे पण कमेंटमध्ये सांगा. असं आहे, आता तूर काढायला पण येणार परत, ते पण येणारच आहे एखादा शूट. ठीक आहे, चला. सोले तर तुम्ही पाहिलेलंच आहे, तुरीचे सोले ते रेसिपी पण पाहिलेलं आहे. आणि आज होता आमचा विचार, बरेच जण जर आले असतात तुरीच्या घुगऱ्या वगैरे केलेल्या असत्या आम्ही, पण तसं काही नाही आता सध्या. तुरीच्या घुगऱ्या वगैरे करायच्या नाही आहे, आणि शेंगा पण उकडायच्या नाही आहे. नाही तर तुरीच्या शेंगा उकडल्या असत्या किंवा मग घुगऱ्या केल्या असत्या, दोघांसाठी परवडत नाही. घरीच करायची. आता घरी एक दिवस भेटणार तुम्हाला रेसिपी तुरीच्या घुगऱ्या खायला. होता वेळेला राधिकाच्या चॅनलवर आलं तर त्या चॅनलवर येणार. ते चॅनल सध्या बंदच पडलेलं आहे. बंद म्हटलं तर तुम्हाला कारणही माहीत आहे काय तर, कारण तिकडं पण होत नाही, आईच्यानं पण इकडं होत नाही. त्याच्यामुळेच ठीक आहे, आता 2 चौकड पाहावं लागतं मलाच, त्याच्यामुळे याच्यावरतीच कंटिन्यू व्हिडिओ येतात. शेतामधलं काम सर्व जे आहे संपत आलेलं आहे, आणि आता बराचसा टाईम झालेला आहे, जवळपास 4:30 वाजत आलेलं आहे. आणि अशी जी आहे वावरातली गंजी लागलेली आहे पुन्हा, आहे ना काय. आता किती होईल बरं या गंजीला? जवळपास 3 एकरातलीच गंजी आहे. 2-3 जे आहे होय ते, आणि अर्धी इकडची हिरवी राहिलेली आहे सोंगाची, तो पालच आहे, आणि खाली एक भोरी आहे. असं आहे. आता कसं आहे, जे राहिली ते राहिली, ते नंतर 8 दिवसांनी सोंगायला यावं लागणार आहे परत. तर बघा असं आहे, शेवटी जे आहे दिवसभराचं काम, इकडचं काही इकडे काही लावलं आणि तिकडे काही लावले पंड्या. असं आहे. आता जायचाही टाईम झाला आमचा, पण असं आहे की आता जायचं आहे आम्हाला गावकडं. म्हणजे मी आज जाणार आहे, आई उद्याला येणार आहे. मी कुठे जाणार तर ते तुम्हाला दिसणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आज आता दिवसभर झाला आईचं, पण ठीक आहे, शेवटी म्हटलं आता बस झालं, आता करायचं नाही. जेव्हा येईल तेव्हा पुढच्या आठवड्यात. पहिले तब्येतीची काळजी घेणं आहे, नंतर आहेच करणंच आहे. तसंही आता काय मोजकं झालेलंच आहे, मेन फक्त थोडंसं राहिलेलं आहे काढायचं. रस आहे गंजी संपून लागलेले. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की किती होईल तूर. तर जेवढी झाली, ज्याचं नाव कमेंटमध्ये व्यवस्थित येईल त्याचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नाव घेऊ. म्हणजे ज्याची कमेंट व्यवस्थित आली आणि तेच झालं तर, कारण तूर काढायचा व्हिडिओ येणारच आहे आपल्या इथनी पुढच्या ज्यावेळेस होईल, समजा 8-15 दिवसांनी काढणार आहे आम्ही, तेव्हा येणारच आहे. आणि आता बराच उशीर झाला, पण घरी महत्त्वाचं आहे जाणं. संध्याकाळ पण झाली, चला असं आहे. आणि इकडं शेवटी जायच्या टायमाला शेंगा घ्यायचं लागलेलं आहे सवय, कारण तुरीचे सोले आणखी संपलेलं नाही आहे. आणखी 15 दिवस आहे, तुरीचे सोलेच खायचे आहे. तर ठीक आहे, चला हा व्हिडिओ आता आपण इथं संपूया. आजचा स्पेशल व्हिडिओ वावरामधलाच होता पुढचा व्हिडिओ तुम्हाला दुसरा येणारच आहे. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.